सत्या सत्या तू काहीच अंतरावर आहे. चल स्पीड वाढव लवकर. हा ठीक आहे. मंजू, थोडं उशिरा का होईना पण मी तुझ्या मनात हक्काची जागा बनवली आहे आणि हे त्याचं प्रूफ आहे. मंजू, हे फक्त गिफ्ट नाहीये, हा तुझा सहवास आहे. असं वाटतंय तू अगदी माझ्या जवळ आहे. इतक्या जवळ, इतक्या जवळ, इतक्या जवळ, इतक्या जवळ, इतक्या जवळ. आय लव्ह यू मंजू. I love you so much! मंजू, 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 आता मला जागेपणही स्वप्न पडू लागले. दिस जस्ट बिकॉज ऑफ यू. सत्या तू एका जागी स्थिर थांबलाय रे. पण ते लोकेशन एक्झॅक्टली कुठे दाखवते? कुठेतरी मंदिराच्या पाठीमागे दाखवते इथं. ठीक आहे. आय लव्ह यू मंजू. सत्य बस 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 थांबव. लोकेशन तर हेच दाखवते. पण नक्की हेच लोकेशन दाखवतंय ना? होय सध्या हेच लोकेशन आहे बघ. पण इथं आजूबाजूला तर काहीच दिसत नाही. तो नेमकं कुठं असेल कसं कळणार आपल्याला? आजूबाजूला काहीच वस्ती नाही. म्हणजे तिथं चल. व्हॉट इज दिस? काय आहे हे? GPS चिप.
ट्रॅकर म्हणजे कोणीतरी माझं लोकेशन ट्रेस करते, म्हणजे सत्य आणि मंजू माझा पाठलाग करताय. ओ नो, ओ नो, काय होतंय? हो नो, म्हणजे आय एम इन बिग ट्रबल. सत्य आणि मंजू कधी इथं पोहोचू शकतात. तुझी परत फसवणूक झाली आहे. निघितून लवकर. हेच लोकेशन दाखवते. ओ शिट. सर, सत्य आणि मंजू. नो, कंट्रोल आलेन. कंट्रोल प्लीज. ए कोण आहेस तू? मागं फिर. ए भित्र्या, मागं फिर. कोण आहेस तू? तुझा खेळ संपलाय विकृत माणसा. खूप झाली लपाछपी. तुझा डाव मोडून पडला आता. ए काय झालं? घाबरलास? चल मागं फिर, चेहरा दाखव. नाहीतर ना माझ्या पद्धतीने कार्यक्रम फिक्स करेन तुझा. चल मागं फिर. मागं वळ नाहीतर आता.
एवढे दिवस हे सगळं तू करत होता तू कर वाघमारेला त्रास देणार हायवा तू आहे. आता तुला सोडणार. अहो दादा तुम्ही ऐका तर तरी मी काय माझ्या बोलतो. मम्मीच्या जीवावर उठलास, माझ्या भावावर हल्ला केलास, माझ्या घरात घुसलास, वाघमारेला त्रास दिलास. आता तुला सोडणार. अहो तुम्ही ऐका तर मंजू मॅडम अहो, तुम्ही तोड बंद कर. आता तुझा मुखवटा ना उतरला गेलाय. आता ह्यो तुझा चेहरा आहे ना, चेहरा कुणीच बघणार नाही. अशा लायकीचा करतो का नाही ते बघ. अहो दादा तुम्ही ऐका तरी माझं. मंजू मॅडम अहो तुम्ही समजावा ना त्यांना. सत्या थांब. ऐकून घे त्याचं. काय ऐकून घ्यायचं नाही वाघमारे याचा. आजपर्यंत खोटच बोलत आलाय, आता मी खोटच बोलणार आहे. याला सोडत नाही आता मी. अहो सोड. अहो. ए थांबा. अरे तुम्ही जो समजताय तो मी नाहीये. मला नोटिफिकेशन आलं होतं कॉम्प्युटरवर. त्या माणसाचं ज्याला आपण ट्रॅक करत होतो त्याचं नोटिफिकेशन आलं. त्याचं लोकेशन आणि मॅडमचं लोकेशन एकाच ठिकाणी दाखवत होतं. मग मी त्याचा पाठलाग करायसाठी जेव्हा सुरुवात केली तर या लोकेशनवर आलो. आणि जेव्हा इथे आलो तर अचानक तुम्ही आले आणि डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली. अहो तुम्ही जो समजताय तो मी नाहीये. काय बोलतोस? विश्वास करा माझ्यावर. खोटं बोलतोयस? अरे खोटं बोलतोयस? खोटं बोलतोय? खरं बोललाय तर. अहो दादा तुम्ही विश्वास करा. खोटं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, ही चिठ्ठी वाचा. मी जेव्हा इथे आलो त्या बॉक्स जवळ ही चिठ्ठी मिळाली. वाचा. तू माझ्या मंजिरीला माझं लोकेशन शोधायला मदत केलीस, चांगलं नाही केलंस. याची शिक्षा तुला मिळणारच. पण सगळ्यात मोठी शिक्षा त्या सत्याला मिळणार. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मंजिरी माझी होणार नाही. त्यामुळे सत्याला मी कायमचं संपवणार, लवकरच. आता हे असं असताना मी काय करायला हवं सांगा तुम्ही दादा. आल्या आल्या मला मारायला सुरुवात केली, काही बोलूच दिलं नाही. सत्या बघू चिठ्ठी वाचू दे. मला वाचू दे चिठ्ठी. हो, काय नाही, एवढं काय महत्वाचं नाही लिहिलेलं. मी बघते, मला वाचू दे आधी. हो वाघमारे, काही महत्वाचं लिहिलेलं नाही आहे. नेहमीसारख्याच मोठ्या मोठ्या बाता लिहिल्या त्याच्यात. म्हणजे आपली किल्ली उडवली. आज बी कसं तो आपल्याला चकवा देऊन पळून गेला की तुम्ही मला कधीच पकडू शकणार नाही. आज कसं तुम्हाला चकवा देऊन पळून गेलं तसंच मी पळून जाणार. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ. मला माझ्या डोळ्यांनी वाचू दे. आणि इकडं वाघमारे अहो, मी जे सांगतोय तेच लिहिलंय, विश्वास ठेवा माझ्यावर. सत्या तू खोटं बोलतोयस. काय खोटं? मी कशाला खोटं बोलू? खरंच सांगतोय. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तू खोटं बोलतोयस. अरे वा, हा तर मंजूला काहीच सांगत नाहीये. म्हणजे हा आतून पूर्ण घाबरलाय. वाघमारे काय बोलताय तुम्ही? हे बघा,
आपल्याला आता इथनं लगेच निघायला पाहिजे. मग घरी गेल्यावर आरामात चिठ्ठी वाचा तुम्ही, आणि नाही वाचली तरी बी चालेल. एवढं काय महत्वाचं नाही आहे, तेच तर सांगतोय ना. सत्या हे बघ, चिठ्ठी दाखव. वाघमारे हे बघा, आपण निघूयात ना, उगाच उशीर होईल आपल्याला. सत्यदादा खरं बोलतोय. प्लीज इथून निघूया. इथं थांबणं खूप रिस्की आहे, सेफ नाहीये. प्लीज चला इथून. हा, मला बी तसंच वाटतं. आणि आर्यन, आय एम रिअली सॉरी. इट्स ओके दादा, मी तुमच्या जागी असतो तर असंच रिॲक्ट केलं असतं. चला प्लीज इथून निघूया. नाही, तरी बी सॉरी, मी रागाच्या भरात लईच मारलो बोला. ओके दादा, निघूया. चला. हा, निघूया लगेच. चला. वाघमारे, तुम्ही आज जाऊन आराम करा. हं? सत्या थांब. कुठं निघालास? चिठ्ठी दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? काय लपवतेस माझ्यापासून? अहो, लपवण्यासारखं काय आहे त्याच्यात? मी बोललो ना तुम्हाला काय लिहिलं त्याच्यात. नवीन काय नाही, जे नेहमी फोनवर बोलतो ना तेच लिहिलं चिठ्ठीत. चिठ्ठी दाखवायला काय प्रॉब्लेम आहे मग? सत्या, तुझ्या तोंडात साफ साफ दिसते की तू खोटं बोलतोयस माझ्याशी. खोटं? अहो, खोटं कशाला बोलू वाघमारे? हसू नकोस. सिरियसली विचारते, असं काय आहे त्या चिठ्ठीत जे मी वाचू नये असं वाटते तुला? वाघमारे हे बघा, तुम्ही उगाच सिरियस होताय. नेहमी जी टिंगल करतो ना फोनवर तेच लिहिलंय त्यानं त्याच्यात. नवीन काहीच नाही आहे. हे बघा, मला असं वाटतं की आत्ता आपण वाद घालत बसण्यापेक्षा ना त्याला कसं पकडायचं याचा काहीतरी नवीन विचार केला पाहिजे, नवीन काहीतरी प्लॅन केला पाहिजे. हे बघा, आपण त्याचं लोकेशन ट्रेस करतोय हे सुद्धा त्याला कळलंय. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काहीतरी प्लॅन केला पाहिजे. आता एक काम करा, तुम्ही आत्ता जाऊन आराम करा, आपण उद्या बोलूया ना या विषयावर. काही गरज नाही. तू जर मला काय सांगणार नसशील ना, मी पण तुला काहीच नाही सांगणार. तो माणूस माझ्याशी काय बोलतो फोनवर, मला कुठं भेटायला बोलवतोय, त्याला पकडायचा कसा, काहीच नाही सांगणार. माझं मी प्लॅनिंग करीन आणि ऍक्शन घेऊन मोकळी होईल. आलं लक्षात? वाघमारे, आहोत चिडताय कशाला तुम्ही? वाघमारे, वाघमारे, कसं सांगू तुम्हाला, त्या माथे फिरून मला जीवे मारायची धमकी दिली आहे. आणि हे तुम्हाला समजल्यावर तुमची काय अवस्था होईल माहिती आहे मला. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं नाही. सॉरी वाघमारे. आज पण तो नराधम हातून निसटून गेला. इतके सारे प्लॅन्स करून, इतका सापळा रचून पण हाती का नाही लागत तो? काय असं होत आहे? त्या चिठ्ठीत पण असं काहीतरी लिहिलंय ज्यानं मला त्रास होईल. म्हणूनच सत्या तू चिठ्ठी मला वाचू देत नाही. काय लिहिलं असेल त्या चिठ्ठीत? त्याने सत्याने धमकी दिली असेल का की माझं काहीतरी बरं वाईट करेन, असं काय लिहिलं असेल तर?
सत्या रे, का सांगत नाहीस तू मला? सत्यच आहे वाटतं. मी नाही उघडणार आहे दरवाजा. जोपर्यंत मला खरं काय सांगत नाहीस मी तुझ्याशी बोलणार पण नाही. म्हणजे अगं मी आहे. आई, अगं तू आहेस होय? म्हणजे अगं काय झालं? हा, काय म्हणत होतीस? आणि दरवाजा का उघडणार नव्हतीस? अगं मला वाटलं सत्य आलंय की काय म्हणून तसं बोलले. तुला नाही बोलले मी. तुझं आणि सत्यचित्रावांचं काय भांडण बिंडण झालं का काय? भांडण नाही. भांडण कशाला होईल? मग काय झालंय? हा, आणि तुम्ही कुठं होतात का दिवसभर? अचानक न सांगता निघून गेलात. काय चाललंय मंजू? आईला सांगू का सगळं? नाही नको, ती उगाच टेन्शन घेत बसेल. मंजू काय विचारते मी? काही नाही ग, बस एका कामासाठी बाहेर गेलो होतो आम्ही. ते सगळं ठीक आहे, पण तेच विचारते मी, कसलं काम? हा, हे बघ मंजू, मला सगळं खरं खरं कळलं पाहिजे. हा? मला कळतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. तुला जर वाटत असेल ना की मला खरं कळल्यावर त्रास होईल, टेन्शन येईल, तर तुला आत्ताच सांगते, खरं काय ते न सांगितल्यामुळे मला जास्त टेन्शन येईल. कळलं मंजू? तुला माझी शपथ आहे, सांग काय झालंय ते. शपथ बिपत काय देतेस ग? मागं घे आधी. तू खरं काय झालं ते सांग, मी शपथ मागं घे. आई अगं ऐक की ग. तू ऐक माझं, सांग काय झालंय ते. आई, मला एक मुलगा त्रास देतो. मुलगा? हा, तो गुन्हेगार आहे का ज्याला तुम्ही पकडायला बघत होतात, ज्याने मग तुला किडनॅप केलं होतं? तो होय, ज्यानं मला किडनॅप केलं होतं, ज्यानं मम्मी साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला आणि परवा रंगपंचमीला जयदीप भाऊजींवर ज्यानं हल्ला केला तोच माणूस आहे तो. काय म्हणजे? अगं कोण कोण आहे? कोण तो? तू आधी शांत हो. माहित नाही, कुणीतरी माथे फिरून ज्याला पकडण्याचा आतोनात प्रयत्न करतोय आम्ही, पण हातीच नाही लागत. दरवेळी हातातून निसटून जात. पण तू काळजी करू नको आई, आम्ही लवकरच त्याला पकडू. मंजू, हे बघ, तू म्हणतेस ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही जे काय कराल ते सांभाळून करा. तू आणि सत्यजितराव स्वतःची काळजी घ्या, कारण जो माणूस पोलिसांच्या हाताला लागत नाही तो लई शात्री डोक्याचा असणार आहे. शात्री डोक्याचं तर राहतं, पण तू अजिबात काळजी करू नको. आम्ही लवकरच त्याला पकडतोय.